jungle. ऐक्याची हाक देत सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतासाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार व डोळ्याची पारणी फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला। हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते। विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती। सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली 150 वर्षापासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जातो। आज ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली। शुक्रवार दिनांक 26 रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले। त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा 7 भाई ताबूत उचलण्यात आला। येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला। हा ताबूत वीज बोर्डजवळ येऊन थांबला। तिथे देशपांडे, हाकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले। हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले। त्यानंतर बागवान, अत्तार, शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले। त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले। त्यानंतर पाटलांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला। हा ताबूत उचलल्यानंतर ताबूतांच्या गायाभेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला। यावेळी या हुसेन, हक हुसेन, इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबादचा जयघोष करीत मानाचा 7 भाई पाटील, बागवान, अत्तार, हाकीम, देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजता संपन्न झाल्या। या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्याचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला। जोरदार वाऱ्याचा आणि पावसाच्या रिपरिपमध्ये झालेल्या गगनचुंबी बाबूंच्या भेटी पाहताना भाविक मंत्रमुग्ध झाले। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक, मोहरम मैदान कडे निघाले। दरम्यान वाटेत तांबोई व अन्य ताबूत सहभागी झाले। या भेटी दरम्यान राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे आणि टोप्या उंचावून त्याचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक, मोहरम मैदानकडे निघाले। या इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबाद, दुला दुला अशा घोषणा देण्यात। दरम्यान वाटेत तांबोळी व अन्य ताबूत सहभागी झाले। त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला। नंतर मानकऱ्यामार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत उचलण्यात आले। सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक, मोहरम मैदान या ठिकाणी एकत्रित केले गेले। त्या ठिकाणी मेलवाल्याकडून महान भारत देश आमचा घुमू जय जयकार असे प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकी का एक दो पुकारा, हिंदू मुस्लिम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली। त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे 12 इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात आले। आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला। या ठिकाणी मानाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला। त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले। दुपारी 3 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अरुण लाड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, हर्षवर्धन कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन मेहत्रे, राजेंद्र देशपांडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष पुलुके यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच सर्व ताबूत मालक, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।